हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर हां जा तर गाइज आता मी वरती अशी का उभारली तुम्हाला कारण तर गणपतीचे डेकोरेशन चालू आहे आणि मला टाईम नाही भेटला दिवसभर व्लॉगिंग करायचा. आणि सगळं सेटअप वगैरे आम्ही ऑलरेडी केलेलं होतं. मी ट्युशनला गेले होते त्या टायमिंगला, तर मला पण माहीत नाही कधी केलं आहे यांनी, तर ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. आणि इथे सगळं सामान वगैरे काढलेलं आहे गणपतीचं. वरती चढून डेकोरेशन करते. इथे मागे हे टाकलं बॅकग्राऊंडसाठी. आणि यावेळेस आम्ही ठरवलंय नेहमी जशी वरती साडी टाकतो त्यावेळेस असं काय नाही टाकणार, फक्त बॅकग्राऊंडला आम्ही टाकलंय. आणि असं बाकी सगळं फुलांचं किंवा जे आमच्याकडे फेक असं झेंडूचे माळा वगैरे आहेत तर ते सगळं आम्ही टाकणार आहे. आणि मम्मी पप्पा वगैरे सगळे जेवताय टाकून तोपर्यंत मी फटाफट करून घेते. तोपर्यंत पहिला हे बघा मी तर कधीपासून ट्राय करते पण मग ते बसतच नाही परत. पहिले झालं त्याच्या पुढचं गडबडलं, आता पुढचं मम्मी करणार. अरे माझे अगं मम्मी मी सांगितलं ना तुला आता. झालंय मी तसं कोणाला कॅश कार्ड मध्ये पुढे नाही मागून घे म्हणजे चुकीचं आहे ना. ओके ते आलं बरोबर इथे जमाने तिला इथे कसं केलं ते त्या हिशोबाने कर ना. मग एक ते घातलं आणि एक हे घातलं काय केलं मी तुम्ही तसंच केलं पण ते ये ना बरोबर उलट झालं त्यावरून टाकलं. एक ऑरेंज लागतं येलो लागतं ऑरेंज संपून टाका नाही एवढं संपून टाका आम्ही संपवत आलो घरी बसून एवढं कोण करायचं समर्थ हात लागला आता संपणार. मी बी बसते चल ए राहू दे मॅच मी बसन मी बस ए नको का तुम्ही सेट तुम्ही सगळं करणार आहे का ऑरेंज अरे ऑरेंज गेलो तसंच कोण डाळायचं फक्त त्या मध्ये यायला पाहिजे. तिसरं पण लावू मग उद्या. चलो बाई एवढं मेहनतीने सजवलं एवढं पूर्ण. फायनल लुक आता उद्या सकाळी. आता गुड नाईट. बाकीचं डेकोरेशन आम्ही आता करतो. तर गुड नाईट म्हणणार चला पटापटा पडा गुड नाईट म्हणते चल. गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग गाईज. सो दुसरा दिवस सुरू झाला आणि आमचं डेकोरेशन रात्री सगळं झालेलं. मी तुम्हाला नंतर दाखवते गणपती आल्यावर. थोडं लास्ट मिनिटवर थोडं पेन्स वगैरे लावायचे आहेत आणि लायटिंग्स लावायचे आहेत ते आम्ही आता लावतो जस्ट 1-5 मिनिटात. आणि मम्मी पप्पा कुठं आहेत? हां चला बाकीचं डेकोरेशन करूयात. लास्ट मिनिटचं लायटिंगचं झालेलं आहे कारण आमच्याकडे लाईटची लडी एकच होती अजून नव्हतं. आणि आमच्या गणपती बाप्पाचा फेटा बसेल का नाही माहीत नाही पण गणपतीला काय म्हणली. तर हे सगळं झालेलं आहे. समय वगैरे सगळं लावलं. गणपती बाप्पा यायची तयारी. वेळ आहे फक्त.
आणि मम्मीचं इथे स्वयंपाक चालू आहे. गणपती बाप्पा मोदक काय करले? मोदक करायली असे उकडीचे का तळलेले कसले? पप्पाला आणायला सांगितले का मोदक थोडस? हा सांगते मग मी. का चहा तर दे जरा. काय खाल्ला नाही सकाळपासून. 12 वाजले. चला आता मी जाऊन पटकन नाश्ता करते आणि मग परत तुम्हाला भेटते गणपती. तर गाईज आमचे गणपती बाप्पा आलेले आहे आणि ते सगळी पूजेची तयारी चालू आहे. आणि मी इथे जस्ट आता रांगोळी काढली. मला काही सुचत नव्हतं सो मी काहीतरी काढून टाकलं. चांगलं झालंय. मला काही सुचत नव्हतं. आम्ही वरची आरती करायला चाललेलो आहे. आम्ही खालचं सगळं करून ठेवतो. फक्त आरती करायची बाकी आहे. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदरी ताम्रफल वंदना सोन वक्रतुंड त्रिनयना राजा वाचा. गाईज आमची आरती झालेली आहे. गणपती बाप्पा तुम्ही पण आरती घ्या. मोदक पण खाऊन झालाय. आता जेवण करायचं बाकी आहे. डाळीची आमटी, बटाट्याची भाजी, भात. तिकडे विचारलं डेकोरेशन आहे. थोडंसं डिफरंट आहे नेहमीसारखं नाही केलेलं आहे. तर लाईट बंद कर ना. लाईट कशाला लागली? थोडीच आहे दिवसाची थोडी. तर गाईज आम्ही सगळं झालं. अरे थांबा तरी जरा. थांब जरा. आम्ही झोपलो होतो. झोपून मगाशी उठलोय. 7:30 वाजता उठलोय. 8 तर आता डायरेक्टली तुम्हाला परत एकदा पूजाच बघायला भेटणार आहे. ए बाहेर पण थांब. हॅलो कर पहिला. आपण माझ्याकडे नाही हाय सर. देवा 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 लावलंय खरंच बाबा. मनाला हात कर. हा बोल. तर गाईज आता वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि सगळेजण झोपलेले आहेत. हे पण इथे झोपले तर बघा. दोघं पण झोपलेले आहेत. आणि मी तर करते रायटिंग. माझी रायटिंग झाली की मी पण झोपणार आहे. सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विच इज ब्लॉग बिट्स. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.